माझा आला तर पाहिजे। हो हो इकडे साईडला हो एअरफोन बोला बोला ये ना या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली, काय सांगा, काय विषय होते, काय नाही? आज माननीय मुख्यमंत्री महोदयांचा भिवंडीला एक पाहणी दौरा होता। जी काय भिवंडी ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे, रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि त्या संदर्भात पाहणी दौरा होता आणि भिवंडीचा स्थानिक खासदार म्हणून मला त्याविषयी मेसेज होता आणि म्हणून मी थांबलो होतो। इथं मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं, ज्या काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या कानावर टाकल्या आणि इथं सगळे अधिकारी वर्ग उपस्थित होते आणि त्यांच्या समक्ष पुन्हा एकदा चर्चा होऊन त्याच्यातून ठोस मार्ग काढण्याचे आदेश हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे आणि म्हणून त्या संदर्भात चर्चा होती। दुरावस्था दूर होईल असं वाटतं आता लवकरच? अपेक्षा तर करायला हरकत नाही। जर मुख्यमंत्री महोदयांनी आदेश देऊन तर ठेकेदार किंवा अधिकारी वर्ग जर चालढकल करत असतील तर यापुढे त्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवली जाईल। तर खूप विनवण्या झाल्या, खूप विनंती केली, आज स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना आदेश दिलेले आहेत, एक अपेक्षा करूया आपण तर त्याच्यात बदल होईल। काय भिवंडीमध्ये भेटतात मुख्यमंत्र्यांना, आता ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी बोललं की तुम्ही स्वतः त्यांना भेटणार? नाही, अधिकारी सगळे होते, ट्रॅफिकचे DCP होते, सगळे अधिकारी होते, PWD MSRDC आणि म्हणून त्या संदर्भात एक 10 मिनिटाची चर्चा होती आणि त्याच्यासाठी मला बोलवलं। आम्हा तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये आहात, कुठंतरी ही कामं अगोदरच केली पाहिजे होती। त्यामुळे कपिल पाटील असतील, केंद्रीय मंत्री असतील, रस्ता असेल, मेट्रो असेल, वाहतूक कोंडी सोडली गेली नाही। काय वाटतं मुख्यमंत्र्यांकडनं ही अपेक्षा कशी करतात? केंद्रात आहे तुम्ही तरी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय अपेक्षा? नाही, असं नाही, जरी आम्ही केंद्रात असलो तरी केंद्रात ही सत्ता युतीची आहे आणि महाराष्ट्रात देखील आहे, त्याच्यामुळं साहजिकच आहे अपेक्षा या मुख्यमंत्री महोदयाकडे नक्कीच असतील। मागे काय झालं काय नाही झालं, मागे 10-15 वर्षे काम नाही झालं त्यांना दोष देऊन बसण्यापेक्षा आत्ता कामं व्हायला पाहिजे आणि ती करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करावे या मताचं मी आहे। मात्र कपिल पाटील यांनी ही कामं अगोदर करणं गरजेचं होतं। 5 वर्ष केंद्रीय मंत्री होते, केंद्रीय मंत्री असताना देखील त्यांच्याकडे अशा प्रकारची कामं लवकर झाली पाहिजे होती। काय वाटतं भिवंडीचा विकास होत नाही? हे बघा, आमच्या भिवंडीवासियांचं दुर्भाग्य म्हणायला लागेल की कपिल पाटील 10 वर्ष सत्तेत होते, त्याच्यातून 3 वर्ष केंद्रीय मंत्री होते। खरं म्हटलं तर एवढ्या मोठ्या कालावधीत भिवंडीकरांना अपेक्षित सगळी कामं ते करू शकले असते। कमीत कमी रेल्वे, नॅशनल हायवे जे काही त्यांच्या अखत्यारीत आरोग्याचे विषय असतील, परंतु कुठल्याही प्रकारे काम झालं नाही आणि आज कुठला विषय निघाला ते सांगतात माझ्यावर टीका होते। अरे 10 वर्ष तुम्ही भोगलात, 10 वर्ष खासदारकी भोगलात, 3 वर्ष मंत्रिपद भोगलात, काय केलं? आज जी काही दुरावस्था आहे आणि मला तर असं समजलं का मानकुलीपासून ते वडप्यापर्यंत जो ठेकेदार आहे मियान का काहीतरी, तर तो ठेकेदार यांचाच आहे। फक्त नाव त्या ठेकेदाराचं पुढे केलं जातं, परंतु प्रत्यक्ष कपिल पाटीलचा पुतण्या देवेश पाटील याचीच ती कंपनी आहे आणि यांचे अनेक जे काही प्रकरणं आहेत येत्या 15-20 दिवसात, महिन्याभरात सगळे बाहेर येतील आणि मी काढणार आहे। काय एकंदरीत पत्रव्यवहार असणार आहे तुमचा पुढे जाऊन? हो, अशा प्रकारचं राजकारण कुठं गलिच्छ केलं तर भिवंडी शहर अजून देखील विकास होतो? नाही, यांच्या गलिच्छ राजकारणामुळं मी स्पष्ट नेहमी बोलतो, यांच्या टक्केवारीच्या राजकारणामुळं भिवंडी डेव्हलप होऊ शकत नाही। फक्त टक्केवारीमुळं सगळं आम्हालाच पाहिजे असं नसतं। काम झालं पाहिजे, कामाची क्वालिटी सांभाळली पाहिजे, दर्जा सुधारला पाहिजे, वेळेत काम झालं पाहिजे। हे सगळं कधी होतं? जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी असता, लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे लक्ष देतात। प्रत्येक गोष्टीला जबाबदार लोकप्रतिनिधी देखील असतो, अधिकारी देखील असतो आणि ठेकेदार देखील असतो। पण या तिन्ही लोकांतून एकाने जरी प्रामाणिकपणे काम केलं तरी ते काम होऊ शकतं, पण तिघातून एकाची तरी मानसिकता पाहिजे। आता एवढ्या कामात बघितलं तिघांची मानसिकता दिसली नाही, पण यापुढे मी तुम्हाला सांगेन की कुठल्याही ठेकेदाराविषयी कशाविषयी तक्रार असली मला सांगा, स्पष्ट आदेश दिलेला आहे
मला कुठलीही टक्केवारी नको, पण काम वेळेत नाही झालं आणि जर क्वालिटीचं काम झालं नाही तर त्या ठेकेदारावर त्या अधिकाऱ्यासह मी कारवाईची मागणी करेन आणि शेवटी न्यायालयात जायला लागलं तरी चालेल. मामा, मुख्यमंत्री डीप क्लीन नाही घेतात, तर भिवंडीमध्ये बघितलं तर स्वच्छता कुठेही दिसून येत नाही. स्वच्छतेसाठी काय पाऊल उचलले स्वच्छता अधिकारी बघा, पूर्ण टीम कशी करतात? याला कारणीभूत महानगरपालिका आहे, हे लक्षात ठेवा. महानगरपालिका याला कारणीभूत आहे. अगोदर नगरसेवक होते, महानगरपालिका अस्तित्वात होती, परंतु आत्ता प्रशासन आहे, प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवं. वेळोवेळी मागणी केलेली आहे. कालच या विषयावर मी वैद्य साहेबांना, कमिशनर जे आमचे आयुक्त आहेत त्यांना फोन केला होता आणि सोमवारी मी स्वतः भिवंडी महानगरपालिकेत जाणार आहे. आमची या संदर्भात मीटिंग आहे, बैठक आहे. ज्या ज्या एरियात घाणीचे साम्राज्य आहे त्या त्या एरियाची मी शूटिंग केलेली आहे, जिथे ते प्रॉब्लेम आहे, आणि हे सगळे शूटिंग मी त्यांना दाखवणार. आणि त्यानंतर ते काय करतात हे पत्रकारांच्या समक्ष ते उत्तर देतात. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवायला पाहिजे असं आवाहन करणार का? आणि आव्हान नाही, राजकारण बाजूलाच ठेवायला पाहिजे. जी काही जनतेची कामं आहे, ज्या सोयीसुविधा आहेत, जे सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार आहेत, तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं राजकारण होता कामा नये. मी स्पष्ट मताचं आहे, राजकारणही नको, टक्केवारी नको. तुमची भूक किती असेल ते तुम्ही मिटवून टाका, परंतु कामं ही झाली पाहिजे. आणि तुम्ही येत्या काळात बघा, मी नुसतं तुमच्यासमोर बोलणार नाही, तर तुम्ही प्रत्येक महिन्यात 2 महिन्यात मी तुमच्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला उत्तर देत जाईल. प्रत्येक कामात काय डेव्हलपमेंट झाली हेही तुम्हाला सांगत जाईल. मी कुठल्या कामांची मागणी केली, कुठली कामं अपूर्ण आहेत, तर सगळा लेखाजोखा मी प्रत्येक महिन्यात 2 महिन्यात तुम्हाला देत जाईल. धन्यवाद. काही थोड्याशाच भागाचा मुख्यमंत्र्यांनी रस्त्याचा पाणी जोरा केला आहे, परंतु संपूर्ण खासदारकी वॉर्डमध्ये अनेक ठिकाणी अशा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मग ठिकाणी जव्हार साईड असेल तर साईड त्यामुळे कपिल पाटील देखील दिसून आलेला आहे या दौऱ्यामध्ये. त्यांचं वाटतं का? ते बघा, आता त्यांचं मला काही कपिल पाटलांचं माहीत नाही, परंतु मला मेसेज मिळाला. मी स्थानिक खासदार या नात्याने प्रश्नच येत नाही, मी उपस्थित राहायला पाहिजे. मी उपस्थित राहिलो, कारण तो आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्ही जे विषय बोललात, शहापूर ते मुरबाड खूप खराब रस्ता आहे. 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष ठेकेदारांनी काम केलेलं नाही. त्याच्यावर देखील मागणीची कारवाई मी करणार आहे. तुम्हालाही माहीत आहे, गेल्या अधिवेशनात आपली पत्रकार मंडळी कदाचित विसरतो, मी पत्रकार मंडळीला नेहमी विनंती करतो का तुम्ही प्रत्येक प्रश्न जे आज विचारता ना, प्रत्येक नेत्याला 1-2 महिन्यात ते विचारायचं. ज्या वेळेस मागच्या अधिवेशनात निलेश सांबरेवर, तर त्यावेळेचे त्या खात्याच्या मंत्री महोदयांनी निलेश सांबरेंना त्या दिवशी ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं आणि त्यांची SIT चौकशी व्हावी अशा प्रकारचे आदेश दिले. आता ह्या गोष्टीला किती महिने झाले? मग तुम्ही हा जाब मंत्री महोदयांना विचारा की त्याच्यावर का कारवाई झाली नाही, अजूनही त्याला ठेके का दिले जातात, जर तुम्ही त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जाब मी विचारणार आहे, लेखी स्वरूपात विचारणार आहे. मी मुख्यमंत्री महोदयाशी ते देखील बोललो तर कुठल्याही प्रकारचं काम निलेश सांबरे त्यांच्या कंपनीला देण्यात येऊ नये. 7 कामं 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष पेंडिंग आहेत, निकृष्ट दर्जाची कामं आहेत. हे सगळं मी आत्ता पण मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर टाकलं. चांगली कंपनी द्या, जे चांगले काम करतात, अशा प्रकारची विनंती देखील त्यांना मी केलेली आहे. आणि त्यांच्यावर निलेश सांबरेच्यावर कारवाईची मागणी देखील येत्या 2 दिवसात प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी करणार आहे.